संत सोखोमेळा यांचा जन्म 1273 1338 ह्या यादव काळातील ते संत मेळ्यातील संत नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संप्रदायातील संत कवी होते। सोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देवगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला। संत सोखोबांचे कुटुंब हे जातीने महार होते। सोखोबांचे मूळ गाव वऱ्हाडातील आहे असेही म्हटले जाते। संत सोखोबांची पत्नी सोयराबाईंनी 62 अभंग लिहिली। सोखोबांची बहीण निर्मळा यांनी 24 अभंग लिहिली। सोखोबांचे मेहुणे बंका यांनी 41 अभंग लिहिली। संत सोखोबांचा मुलगा कर्ममेळा यांनी 27 अभंग लिहिली। संत सोखोमेळांचे 358 अभंग उपलब्ध आहेत। संत सोखोमेळा यांचे सामाजिक कार्य भक्ती सेवा आणि समतेवर आधारित होते। त्यांनी आपल्या अभंगातून सामाजिक न्यायाचे महत्त्व सांगितले आणि सर्व मानव एक समान असल्याचे प्रतिपादन केले। त्यांनी जातीभेद आणि सामाजिक विषमतेला विरोध दर्शविला। संत सोखोमेळा यांचा मृत्यू गावकुशाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते। त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हातातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता। संत नामदेवांनी सोखोबांची हाते ओळखून ती गोळा केली व पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेवांनी संत सोखोबांची समाधी बांधली। संत सोखोमेळा यांची पुण्यतिथी वैशाख वद्य पंचमी या दिवशी मंगळवेढा येथे त्यांचे निर्वाण म्हणजेच निधन झाले होते। संत सोखोमेळा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।